नाशिक शहरात घरगुती गॅसचा गैरवापर करून व्यावसायिक सिलेंडरमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरून काळा बाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 3,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जागतिक परिस्थितीमुळे घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा फायदा घेत काही जणांनी बेकायदेशीर धंदा सुरू केला होता. घरगुती LPG सिलेंडर मधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरून ते जास्त दराने विकले जात होते. दरम्यान गुन्हे शाखा युनिट 1 व भद्रकाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कुट्टी बाजार परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता यामध्ये संदीप संतोष चव्हाण वय वर्ष 28, आसिफ अहमद शेख वय वर्ष 36, अनिल लघु घोडे वय वर्ष 29, संतोष अशोक पाटेकर वय वर्ष 28 अशी आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून 33 घरगुती गॅस सिलेंडर, 13 व्यावसायिक गॅस सिलेंडर, 2 गॅस भरण्याची मशीन, 2 इलेक्ट्रिक वजन काटे व एक 3 चाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार अत्यंत जीवघेणा होता. कोणतीही सुरक्षा न ठेवता सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर केला जात होता, ज्यामुळे स्फोटाचा मोठा धोका निर्माण झाला होता. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 व भद्रकाली पोलिसांनी संयुक्तरित्या पार पडली. आरोपी विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.